या अगोदरच्या तासाला पण पेज नंबर 84वरती येऊन थांबलेलो होतो. तिसरा प्रश्न आपण अभ्यासायला सुरुवात केली होती. तिसरा प्रश्न आहे, राईट अ ब्रीफ समरी ऑफ द स्टोरी ऑफ द यंग मॅन अँड हिज स्पिरिच्युअल टीचर मेकिंग द यंग मॅन द नरेटर. तुम्हाला या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये समरी लिहायला सांगितलेली आहे. समरी म्हणजे मराठीमध्ये तुम्ही 1/3 सारांश लेखन लिहिताना तो भाग. समरी कशाची लिहायची आहे तर अ ब्रीफ समरी ऑफ द स्टोरी ऑफ द यंग मॅन. ह्या तरुण माणसाच्या गोष्टीची समरी तुम्हाला लिहायची आहे. अँड हिज स्पिरिच्युअल टीचर, आणि त्याच्या आध्यात्मिक गुरूंच्या बाबतीतली जी गोष्ट आहे. स्पिरिच्युअल टीचर म्हणजे आध्यात्मिक गुरु. मेकिंग द यंग मॅन द नरेटर. आता एक काम करायचं आहे की आपण ह्यातला जो यंग मॅन आहे म्हणजे तरुण व्यक्ती आहे ती कथन करते आहे. नरेटर म्हणजे ती व्यक्ती आपल्याशी बोलते आहे आणि सगळ्या काही घटना गोष्टी आपल्याला सांगते. अशा दृष्टिकोनातनं आपण समरी लिहायची, थोडक्यात सारांश लिहायचा आहे. यू मे बिगिन ॲज गिवन बिलो. तुम्ही सुरुवात करू शकता अशी. आय वेंट क्विकली टू माय स्पिरिच्युअल टीचर फॉर ॲडवाईस बिकॉज. मी माझ्या आध्यात्मिक गुरूंकडे गेलो कारण मला सल्ला घ्यायचा होता. ॲडवाईस म्हणजे काय, सल्ला. कारण आय हॅड, आणि इथून पुढं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. नाव कंटिन्यू म्हटलं आहे. आणि मग काय काय गोष्टी झाल्या ते संक्षिप्त रूपामध्ये तुम्ही कथन करताय. बघा, एक तरुण माणूस कथन करतोय अशा दृष्टिकोनातनं ती समरी लिहायची आहे. पुढचा प्रश्न आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेमध्ये खालील वाक्य आहेत ना ती ट्रान्सलेट करायची आहेत, भाषांतरित करायची आहेत. पहिलं विधान आहे, द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवर सेल्स बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारायचे बोलण्यापूर्वी की हे खरं आहे का, असं याचं मराठीतलं भाषांतर होईल. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवर सेल्स बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. पहिला प्रश्न बोलण्यापूर्वी आपण स्वतःला विचारलाच पाहिजे, इज इट ट्रू, हे सत्य आहे, मी जे बोलणार आहे ते खरं आहे का. त्यानंतर दुसरं विधान आहे, द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट. दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे तो म्हणजे हे आनंददायी आहे. प्लीजंट म्हणजे आनंददायी. तिसरं विधान आहे, द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल. सॉक्रेटिसच्या मते तिसरा प्रश्न सॉक्रेटिसच्या मते हा असणार आहे, इज इट युजफुल, हे उपयोगी आहे का, म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारणार आहात त्यानं काही फायदा होणार आहे का. अशा पद्धतीनं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करता येईल. पुढचा भाग आहे लँग्वेज स्टडीचा. लँग्वेज स्टडी, भाषा अभ्यास. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्य वाचा. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. द सेंटेन्स इज टू पेअर्स ऑफ ऑपोजिट्स. आता ह्या वाक्यामध्ये दोन विरुद्ध गोष्टी आहेत, म्हणजे दोन जोड्या आहेत अशा विरुद्ध गोष्टींच्या. स्पोकन अँड अनस्पोकन, मास्टर अँड स्लेव. म्हणजे स्पोकन याला विरुद्ध अर्थीचा शब्द अनस्पोकन, मास्टर त्याच्या विरुद्ध अर्थीचा शब्द स्लेव. मास्टरचा अर्थ होतो मालक, स्लेव गुलाम. स्पोकन बोलला गेलेला, अनस्पोकन न बोलला गेलेला. द कॉन्ट्रास्टिंग आयडियाज मेक द सेंटेन्स मोर इफेक्टिव्ह. ह्या ज्या काही कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आहेत म्हणजे विरोधाभास दर्शवणाऱ्या संकल्पना आहेत
त्या वाक्याला अधिक परिणामकारक बनवतात. इफेक्टिव्ह, परिणामकारक. पुटिंग टुगेदर opposite or contrasting ideas in one sentence is literary device. It is called antithesis. अशा ज्या गोष्टी आहेत ऑपोजिट किंवा कॉन्ट्रास्टिंग थिंग्स किंवा कॉन्ट्रास्टिंग आयडियाज एकाच वाक्यामध्ये येतात, त्याला तो एक लिटररी डिव्हाइस आहे, त्याला अँटिथेसिस असं म्हटलं जातं. कवितेमध्ये वगैरे तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकेल फिगर ऑफ स्पीचचा, की जिथं कोणता फिगर ऑफ स्पीच आहे, तर अँटिथेसिस हा एक फिगर ऑफ स्पीच आहे, जसं की 8वीला आपण शिकलो होतो. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ अँटिथेसिस. अशा अँटिथेसिसची काही उदाहरणं इथं दिलेली आहेत, ती वाचायला सांगितलेली आहेत. अर्थात ह्याच्यामध्ये काय असतं ते तुम्ही लक्षात घ्या. ऑपोजिट किंवा कॉन्ट्रास्टिंग आयडियाज आलेल्या असतात, विरुद्ध किंवा विरोध दर्शवणाऱ्या गोष्टी, एकमेकांच्या परस्पर विरोधी गोष्टी आलेल्या असतात. उदाहरणार्थ पहिलं आहे, गिव्ह एव्हरी मॅन द इयर बट फ्यू दाय व्हॉइस. गिव्ह एव्हरी मॅन द इयर बट फ्यू दाय व्हॉइस. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्ड. पेशन्स इज बेटर बट इट हॅज अ स्वीट फ्रूट. म्हणजे ह्या सगळ्या वाक्यांमध्ये तुम्हाला अँटिथेसिस हा लिटररी डिव्हाइस असल्याचं दिसून येईल. 6वा प्रश्न आहे, फाइंड सम एक्झाम्पल्स ऑफ अँटिथेसिस फ्रॉम युअर मदर टंग अँड ट्रान्सलेट देम इन टू इंग्लिश. अशाच प्रकारे काही आपल्या मातृभाषेतली अँटिथेसिसची उदाहरणं शोधायची आणि ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला सांगितलेत. बघा जमतं आहे का. वी हॅव सीन दॅट क्लॉजेस आर पार्ट्स ऑफ सेंटेन्स. आपण पाहिलं आहे की क्लॉजेस हे वाक्याचा भाग असतात, अँड दे आर क्लासिफाईड ॲज मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट ऑर डिपेंडंट क्लॉजेस. त्याचं जे वर्गीकरण आहे ते मेन क्लॉजमध्ये 1 नंबर मेन क्लॉज आणि दुसरा म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉजेस. डिपेंडंट क्लॉजेस कॅन बी फर्दर क्लासिफाईड ॲज फॉलोज अकॉर्डिंग टू द वर्क दे डू इन अ सेंटेन्स. पुन्हा ह्या डिपेंडंट क्लॉजेसचे काही उपप्रकार पडतात, ते इथं दाखवलेले आहेत. क्लॉजचे 2 प्रकार, एक आहे मेन क्लॉज, मुख्य क्लॉज, आणि दुसरा आहे डिपेंडंट क्लॉज किंवा ज्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. ह्या डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉजचे पुन्हा प्रकार पडतात, नाउन क्लॉज, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. हे सबऑर्डिनेट क्लॉजचे भाग आहेत. हाऊ डू वी डिसाईड वेदर अ क्लॉज इज अ नाउन क्लॉज, अन ॲडजेक्टिव्ह क्लॉज ऑर अन ॲडव्हर्ब क्लॉज. आपण कसं ठरवू शकतो की नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडव्हर्ब क्लॉज आहे. देर इज अ सिम्पल रूल. एक साधा नियम आहे. वी कॅन रिप्लेस अन ॲडव्हर्ब क्लॉज विथ अन ॲडव्हर्ब, अन ॲडजेक्टिव्ह क्लॉज विथ अन ॲडजेक्टिव्ह, अँड नाउन क्लॉज विथ अ नाउन. आपण काय करतो की ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये ॲडव्हर्ब रिप्लेस करतो, ॲडजेक्टिव्हमध्ये ॲडजेक्टिव्ह रिप्लेस करतो आणि नाउन क्लॉजमध्ये नाउन. लुक ॲट द फॉलोइंग एक्झाम्पल्स. खाली दिलेली वाक्य वाचा. बघा. बट आय डोंट नो द आन्सर. बट आय डोंट नो द आन्सर. इथं आन्सर नाउन आलेले. आय डू नॉट नो वॉट दे वॉन्ट. आय डू नॉट नो वॉट दे वॉन्ट. इथं वॉट दे वॉन्ट नाउन क्लॉज आहे. ही टोल्ड अस अ फनी स्टोरी. फनी ॲडजेक्टिव्ह आले. ही टोल्ड अस अ स्टोरी दॅट वॉज फनी, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. दे वेंट अवे. दे वेंट अवे ॲडव्हर्ब आलेला आहे. दे वेंट वेन वी वेअर टॉकिंग टू युअर फ्रेंड, ॲडव्हर्ब क्लॉज. दे वेंट अवे हा जो इथंपर्यंतचा क्लॉज आहे ना, तो ॲडव्हर्ब क्लॉज आहे. नाव कंप्लीट द फॉलोइंग ऑन युअर ओन. बट आय डोंट नो. ही टोल्ड अस. दे वेंट डॅश डॅश. या ठिकाणी तुम्हाला
क्लॉजेसनी ती म्हणजे स्वतःचे वाक्य त्या ठिकाणी वापरायचे आहेत आणि पूर्ण क्लॉजेस लिहायचे आहेत. थिंक बिफोर यू यूज. नेम सम रेडी टू इट अँड रेडी टू कुक फूड आयटम्स अवेलेबल इन द मार्केट. डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स. बघा, रेडी टू इट आणि रेडी टू कुक. डिस्कस वेदर इट इज नेसेसरी टू यूज सच आयटम्स अँड वाय दे आर सोल्ड. डिस्कस द पॉसिबल ॲडवर्स इफेक्ट ऑफ सच फूड आयटम्स. असे जे फूड आयटम्स असतात रेडी टू कुक म्हणजे बाजारातून आपण आणले की लगेचच ते पदार्थ घरी आपण बनवून खाऊ शकतो, त्याला रेडी टू कुक म्हणतात. तर ह्याचे जे ॲडवर्स इफेक्ट आहेत म्हणजे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला इथे लिहायचे. रेडी टू इट खायला तयार असणारे पदार्थ. डिस्कस वेदर इट इज नेसेसरी टू यूज सच आयटम्स वाय दे आर सोल्ड. असे पदार्थ आवश्यक आहेत का घेणं म्हणजे तयार असणारे आणि खायला तयार असणारे आणि शिजवायला तयार असणारे आणि ते का विकले जातात ह्याच्यावरती चर्चा करा. ॲक्टिव्हिटी नंबर 5 लाईव्ह इंग्लिश. पॅक्स, पॅकेट्स, पाउचेस, रॅपर्स. इथे एक रॅपर दिलं आहे बघा. उडल्स, नूडल्सप्रमाणे हे उडल्स आहेत, प्लास्टिकमध्ये दिलेले असतात. ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स म्हणजे कोणकोणते घटक आहेत त्याची यादी दिलेली आहे बघा. व्हीट फ्लावर, व्हेजिटेबल सॉईल, पाम ऑइल, ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट, सॉल्ट, स्टॅबिलायझर, बाकीचे हे पदार्थ आहेत. आणि तो पदार्थ कसा बनवायचा त्याच्या स्टेप्स दिलेत. बॉईल 1 कप ऑफ वॉटर, 1 कप पाणी उकळा. ब्रेक उडल्स अँड ॲड देम टू द बॉइलिंग वॉटर. उकळत्या पाण्यामध्ये हे उडल्स टाका. 3 नंबर मिक्स द मनी मसाला फ्रॉम द सॅशे गिवन इन द पॅकेट किंवा पाक, त्या पाकमध्ये दिलेला मसाला ह्याच्यात ॲड करा. 4थी स्टेप आहे कुक फॉर 3 मिनिट्स. 3 मिनिटं शिजवा. रिमूव्ह फ्रॉम हीट, गॅसवरून बाजूला काढा. मिक्स वेल अँड एन्जॉय, व्यवस्थित मिक्स करा आणि खा. या ठिकाणी तुम्हाला दिसते डिश तयार झालेली. असे पदार्थ आपण आणून घरी पण करू शकतो, जसं की मॅगी किंवा इप्पी सारखे पदार्थ आहेत ते. गिवन अबाव इज द पिक्चर ऑफ ॲन इमॅजिनरी फूड आयटम्स पॅकेट. लेट अस सी हाऊ टू रीड द मॅटर ऑन द पॅकेट ॲज व्हिजिलंट कस्टमर. आपण ह्याच्यावरचं दिलेली जी माहिती आहे ती कशा पद्धतीनं वाचली पाहिजे. लुक ॲट द रॅपर अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. हे रॅपर बघा आणि वाक्य पूर्ण करा. द नेम ऑफ द फूड आयटम इज. आता त्याचं नाव काय आहे ते तुम्हाला पुढे लावावं लागेल. इथं आहे मला वाटतं मनीज उडल्स, हे याचं नाव आहे, ते तुम्हाला तिथे लिहावं लागेल. त्याच्यानंतर इट इज मेड बाय, ते कुणी बनवलेलं आहे, कुठल्या कंपनीनं बनवलेलं इथं दिलं आहे बघा. मॅन्युफॅक्चर्ड बाय मनी फूड्स कॉर्पोरेशन लिमिटेड, महात्मा फुले रोड, न्यू MIDC पुणे. हे उत्तर त्या ठिकाणी आलं पाहिजे 2 नंबरच्या प्रश्नाला इथं. 3 नंबर इट इज अ डॅश डॅश फूड आयटम. व्हेज आहे की नॉन व्हेज आहे ते इथे लिहायचं आहे. आता आपल्याला ह्या रॅपरवरती बघितल्यानंतर लक्षात येईल इथं जे चिन्ह दिसतं आहे ना तुम्हाला या ठिकाणी, हे हा जो डॉट दिला आहे तो जर ग्रीन असेल, हिरवा, हा जर डॉट ग्रीन कलरचा असेल ना, हिरव्या रंगाचा, असा हिरव्या रंगाचा जर असेल ना बघा, तो ग्रीन डॉट आहे, हिरवा आहे बरोबर. ग्रीन डॉट म्हणजे व्हेज आहे. समजा या ठिकाणी जर का रेड दिला असता डॉट असा, तर हा पदार्थ आपण म्हणलो असतो नॉन व्हेज आहे.
बरोबर, ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. किती नंबर प्रश्नाला लिहायचं होतं आपल्याला आपण बघू शकतो. म्हणजे इथं तुम्ही व्हेज लिहू शकता. द डॅश डॅश साईन इंडिकेट्स वेदर इट इज अ व्हेज ऑर नॉन व्हेज फूड. तो चौकोन जो दाखवला होता ना आत्ता, इथं ग्रीन डॉट होता, ह्याच्यावरती आपण व्हेज आणि नॉनव्हेज ठरवतो. द इन्ग्रेडियंट्स आर, तर त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते इथं तुम्ही लिहायचे. त्याच्यात कोणते घटक आहेत, इन्ग्रेडियंट्स इथं लिस्ट दिलेली आहे बघा, इन्ग्रेडियंट्सची ही लिस्ट आपण तिथं लिहायची संपूर्णपणे लिस्ट, की कोणकोणते पदार्थ याच्यामध्ये तयार करताना वापरलेले आहेत. त्यानंतर द डेट ऑफ पॅकिंग इज डॅश डॅश आणि एक्सपायरी डेट इज, त्याची पॅकिंग डेट बघायची काय आहे ती. पॅकिंग डेट तुम्हाला परीक्षेला पण हे विचारलं जाऊ शकतं. पॅकिंग डेट काय आहे त्याची, इथं दिलेली असेल बघा. हां, मॅन्युफॅक्चरिंग डेट कधीची आहे ही, 27/6/2017. आणि लास्ट डेट किंवा ज्याची आपण एक्सपायरी डेट म्हणतो ती कधीची आहे, तर इथं दिलं आहे बेस्ट बिफोर 8 months फ्रॉम मॅन्युफॅक्चर, तयार झाल्यापासून 8 महिने. म्हणजे समजा इथं तयार कधी झालं आहे 27/6/2017ला, इथून पुढं 8 महिन्यांची तारीख आपण एक्सपायरी डेट म्हणून द्यायची. इथे एक्सपायरी डेट द्यायची, इथं तयार झालेली तारीख. इट शुड बी कन्झ्युम्ड बिफोर डॅश डॅश फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. किती महिने वापरायचं हे, 8 महिने, 8 months असं उत्तर इथं लिहायला पाहिजे. ट्राय अँड ऑब्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस सिम्बॉल्स प्रिंटेड ऑन द पॅकेट. पॅकेटवरती दिले जाणारे जे काही सिम्बॉल्स आहेत, चिन्ह आहेत वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्या, त्याच्याबद्दल माहिती मिळवा. डिस्कस द फॉलोविंग. व्हाय द रेसिपी इज गिवन ऑन द पॅकेट. चर्चा करा बरं ह्याच्या संबंधी की रेसिपी का दिलेली या पॅकेटवरती. म्हणजे तो काय अन्नपदार्थ आहे ना, तो अन्नपदार्थ कसा बनवायचा याची रेसिपी दिलेली. व्हाय इज द पॅकेट टेल्स अस टू विजिट द वेबसाईट ऑफ द कंपनी. कंपनीची वेबसाईट पण दिलेली आहे, ती का दिलेली असावी. व्हॉट आयडियाज आर यूज टू मेक द पॅकेट अट्रॅक्टिव्ह. हे पॅकेट अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी, आकर्षक होण्यासाठी काय कल्पनांचा कोणकोणत्या कल्पना वापरलेल्या आहेत. हाव विल यू व्हेरीफाय वेदर समथिंग इज गुड फॉर यू टू इट. तुम्ही कसं निश्चित करणार की तुमच्यासाठी हे खाणं योग्य आहे. कलेक्ट द आउटर कवरिंग्स ऑफ फास्ट फूड आयटम्स. डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स इन ग्रुप्स. आता अशा प्रकारची कवरिंग्ज जे आहेत, मग अशी जे अन्नपदार्थाचं पॅकेट आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जमा करा. उदाहरणार्थ मॅगीचं तुम्ही जमा करू शकता. डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स इन ग्रुप्स. चर्चा करा अँड देन राईट युअर ऑब्झर्वेशन्स इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये ती निरीक्षणं नोंदवा. इन्ग्रेडियंट्स म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे. मॅन्युफॅक्चर्ड बाय, कुणी तयार केलेले. नेट वेट, त्याचं वजन काय आहे. व्हेज ऑर नॉनव्हेज, व्हेज आहे की नॉनव्हेज आहे. रेसिपी दिलेली असते, ती रेसिपी लिहायची. न्यूट्रिशन फॅक्ट्स म्हणजे त्याच्यामध्ये कोणते घटक किती प्रमाणात ते टक्केवारी दिलेली असते. MRP म्हणजे त्याची किंमत. MFG मॅन्युफॅक्चर डेट असते, तयार झालेली तारीख, ते उत्पादन. वेबसाईट आणि अदर इन्स्ट्रक्शन्स इफ एनी, जर इतर काही सूचना असतील तर त्या. तर मॅगीचं रॅपर घेऊन तुम्ही हे लिहून घेऊ शकता. वर्क इन ग्रुप्स अँड प्रिपेअर अन अट्रॅक्टिव्ह रॅपर ऑर पॅकेट फॉर एनी प्रोडक्ट ऑफ युअर चॉईस. प्रिपेअर अन ॲडव्हर्टिजमेंट फॉर युअर प्रोडक्ट. समजा तुम्ही एखादं उत्पादन असं तयार केलेलं आहे, त्याची जाहिरात करायची आहे, तर तुम्हाला आकर्षक अशा प्रकारचं वरती जे रॅपर दिलं आहे ना किंवा पॅकेट दिलं आहे, असं पॅकेट तुम्ही तयार करा, चित्र काढा त्याचं आणि छानपैकी त्याला आकर्षक बनवा. यू वॉन्ट टू कन्व्हिन्स द कस्टमर म्हणजे ग्राहक, टू बाय युअर प्रोडक्ट. प्रिपेअर अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड द कस्टमर अबाउट इट. तुम्ही तुमच्या उत्पादनाबद्दल त्या ग्राहकांना खात्री द्यायची की तुमचं उत्पादन किती चांगलं आहे. तर तुमच्यामध्ये आणि त्या ग्राहकामध्ये झालेलं संभाषण लिहा, संवाद लिहा. युअर यंगर सिस्टर वॉन्ट्स टू ईट समथिंग टेस्टी. तुमच्या छोट्या बहिणीला काहीतरी चविष्ट असं खायचं आहे.
यू आर टेलिंग हर द रेसिपी ऑफ वन सच फूड आयटम, प्रिपेअर अ डायलॉग अबाउट इट. आणि तुम्ही तिला तो पदार्थ कसा बनवायचा ह्याची रेसिपी सांगताय. ही रेसिपी सांगत असताना ती रेसिपी तुम्ही डायलॉगच्या माध्यमातून तिला सांगायची. म्हणजे तुमच्यामध्ये आणि तुमच्या यंगर सिस्टरमध्ये म्हणजे लहान बहिणीमध्ये झालेला संवाद तुम्हाला इथं लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण जे काही ॲक्टिव्हिटीजचा भाग होता त्यांची चर्चा केली. पुढच्या तासाला आपण युनिट नंबर 3.5 ग्रेट सायंटिस्ट्स हे अभ्यासणार आहोत.